आपण बोलणार आहे गुळाबद्दल. डिएक्सन जॅगरी. एक जॅगरी काय धमाल करू शकतो आणि जॅगरी घराघरापर्यंत का गेला पाहिजे, डिएक्सनचा जॅगरी का असायला पाहिजे, याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल मोजून 30 मिनिटांमध्ये. ओके, आपण चालू करू मीटिंग. तर पहिला मुद्दा, हेल्थ बेनिफिट्स ऑफ कन्झ्युमिंग जॅगरी. जॅगरी खाण्याचे फायदे, आणि तो पण क्वालिटी जॅगरी म्हणजे क्वालिटी गुळ. पहिला मुद्दा, रिच इन अँटीऑक्सिडंट्स. जॅगरी इज पॅक्ड विथ अँटीऑक्सिडंट दॅट हेल्प इन फायटिंग ऑफ हार्मफुल फ्री रॅडिकल्स. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये हवेतून, अन्नातून, पाण्यातून, तुमच्या खाण्यापिण्यातून जे फ्री रॅडिकल्स बॉडीमध्ये उपद्रवी रॅडिकल्स, जीवाणू विषाणू तयार होतात, ओके, त्याच्यामुळे उद्या जाऊन लोकांना कॅन्सर होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतात, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, ओके, तुमची हायपर ऍसिडिटी होऊ शकते. त्यामुळं आपल्या गुळामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल तयारच होणार नाहीत. पहिला मुद्दा. ओके. दुसरी गोष्ट, यांनी तुमचं पचन संस्था चांगल्यात चांगली होते. असं म्हणतात की जेवायच्या अगोदर थोडासा गुळ खाल्लेला कधीही चांगला. त्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीतला डायजेस्टिव्ह इन्झाईम्स, म्हणजे तुम्हाला भूक चांगली लागण्यासाठी जे पाचक रस असतो, तो रस गुळामुळे चांगला यायला लागतो. त्यामुळे तुमचं पचन सुधारतं. आणि ज्या लोकांना पचनामुळे पोट गच्च होणं, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, जुलाब लागणं किंवा ढेकर येणं, करपट ढेकर येणं आहे, जे काय होतं ते अजिबात घडणार नाही. त्यामुळे गुळ पचन संस्थेकरता चांगला आहे. तिसरा मुद्दा, डिटॉक्सिफाईज द लिव्हर. आजकाल मेन प्रॉब्लेम काय झालाय की सगळ्यात महत्वाचं, लिव्हरमध्ये टॉक्सिन जास्त अडकत चाललेत. कशामुळं? तर आजचं तेल खराब आहे, आजचं दुधात भेसळ आहे, आजच्या ज्या खाण्यापिण्यात भेसळ आली, त्याच्यामुळे लिव्हर कडक होत जातो. लोकांना फॅटी लिव्हर सारखा आजार यायला लागतो. पण गुळ हा नॅचरल डिटॉक्सिफायर आहे. त्याच्यामुळं हे जास्तीत जास्त तुमचं लिव्हर क्लीन ठेवतं आणि फ्लश करतं. जसं आता आपण जे लोक इंग्लिश कमोड वापरतात, आपण फ्लश मारतो, फ्लश मारलं की काय होतं, भरपूर पाणी येतं आणि सगळं साफसफाई होते. तसं तुम्ही गुळ खाल्ल्यामुळं तुमच्या लिव्हर मधलं टॉक्सिन फ्लश केलं जातं. त्यामुळे तुमचं लिव्हर चांगल्यात चांगलं काम करायला लागतं. म्हणजे ज्या लोकांना जेवण जात नाही, जेवण पचत नाही, नॉर्शी आलाय, असं अजिबात राहणार नाही. हा गुळाचा तिसरा फायदा झाला. गुळाचा चौथा फायदा, प्रोव्हाइड्स अन एनर्जी बुस्टर. म्हणजे गुळ खाल्ल्यामुळं तुमची एनर्जी वाढते. बिंग अ कॉम्प्लेक्स ऑफ कार्बोहायड्रेट, ओके, जॅगरी प्रोव्हाइड्स अ स्लो अँड स्टेडी रिलीज ऑफ एनर्जी. म्हणजे सातत्यानं हळुवारपणे तुमची एनर्जी वाढत वाढत जाते, की तुम्हाला कायम ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक पूर्ण दिवसभर ठेवेल. त्यामुळे तुमच्या खाण्यात गुळ असायलाच पाहिजे. तुम्ही ऍक्टिव्ह राहाल, एनर्जेटिक राहाल, तुमची एनर्जी वाढायला लागेल, पचन संस्था चांगली होते, लिव्हर चांगला होतो, तुमचं बॉडीला फ्री रॅडिकल मारायला लागतील. पाचवी गोष्ट, रिल्यूज मेन्स्ट्रुअल पेन. म्हणजे ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास होतो, त्यांच्या जर खाण्यात रेग्युलर डिएक्सनचा जॅगरी आला, गुळ आला, तर द आयर्न अँड folate content in jaggery helps in maintaining proper blood circulation and alleviating menstrual pain and cramps. म्हणजे हे जर महिला गुळ रेग्युलर खात राहिल्या तर त्यांचं रक्ताभिसरण चांगल्यात चांगलं व्हायला लागेल. आणि त्यांना ज्या मासिक पाळीच्या वेदना येतात, पायात क्रॅम्प येतात, पोटात क्रॅम्प येतात, हे क्रॅम्प अजिबात त्यांना येणार नाहीत. साखरेने वाढतील, गुळाने कमी व्हायला लागतील. त्यामुळे गुळ खाणं अत्यंत गरजेचं आहे. सहावी गोष्ट, गुळामुळे काय होते, जॅगरी इज अ रिच सोर्स ऑफ आयर्न. लोह त्याच्यात जास्त आहे, मेकिंग इट बेनिफिशियल फॉर इंडिव्हिज्युअल सफरिंग फ्रॉम आयर्न डिफिशियन्सी. ज्यांना लोह आयर्नची कमतरता असते त्यांना अॅनिमिया होतो, पण गुळ खाल्ल्याने अॅनिमिया दूर जातो. रेग्युलर कन्झम्पशन ऑफ जॅगरी कॅन हेल्प इन्क्रीज हिमोग्लोबिन. तुमच्या रक्तात हिमोग्लोबिन पण वाढायला मदत होते. स्पिरुलिनाच खाल्ल्या पाहिजे असं एखादा माणूस गुळ, छान गुळ गेला आपला, त्यांनी पण त्याचं रक्त चांगल्यात चांगलं वाढायला लागेल. अजून काय होतं गुळामुळं, इम्युनिटी वाढते, लोडेड विथ इसेन्शियल मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. त्या गुळामध्ये तुम्हाला हवे असणारे सगळे खनिज क्षार आहेत, जीवनसत्व आहेत. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढायला लागेल आणि मग तुमची बॉडी इन्फेक्शनला प्रतिकार जास्तीत जास्त करायला लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला सर्दी, थंडी, कफ, खोकला असं अजिबात काय होणार
नाही. त्याच्यामुळं तुम्हाला गुळ खाणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्या विरुद्ध साखरेमुळे सगळे वाढायला लागेल. आठवा फायदा, प्रिव्हेंट्स रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स. म्हणजे ज्या लोकांना श्वसन संस्थेचे आजार येतात, म्हणजे आपण काय म्हणूया, सायनस, सर्दी, दमा, ब्रॉन्कायटिस, खोकला, ॲलर्जी, नाक चोकअप होते किंवा त्याचा आवाज क्लिअर होत नाही, या सगळ्या लोकांना गुळामुळे काय होतं की फायदा होतो. त्यांची ॲलर्जी कमी होतात, दमा कमी लागायला लागतो. त्याच्यामुळं तुम्ही दमा पेशंटला, सर्दीच्या पेशंटला, ज्यांना सर्दीची ॲलर्जी, अशा लोकांना आपला डीएक्सन जॅगरी खायला देऊ शकता. 9वा फायदा, गुळ खाण्यामुळे काय होतं माहितीये, जॅगरी इज नोन टू क्लीन्स द ब्लड लिडिंग टू हेल्दियर अँड क्लिअर द स्किन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय व्हायला लागेल की गुळ खाल्यामुळं तुमची त्वचा चांगली राहील आणि त्यामुळे तुम्हाला ऍक्ने, पुरळ, पिंपल, स्किन इन्फेक्शन होणार नाही. साखरेने सगळं वाढेल, पण गुळ खाल्ल्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते, तुम्हाला पिंपल्स, पुरळ काय येणार नाही, स्किन इन्फेक्शन कमी व्हायला लागतील. 10वा फायदा काय, गुळ खाल्ल्यामुळे वेट लॉस सुद्धा होतो. म्हणजे कसा, बॉडी मास इंडेक्स नुसार जॅगरी इज अ नॅचरल स्वीटनर दॅट्स हेल्प इन कर्बिंग स्वीट्स क्रेविंग. ज्याला गोड खाऊ खाऊ सारखं वाटते की नाही, त्याची सारखे सगळे खाण्याची खाऊ खाऊ वाटण्याची इच्छा कमी व्हायला लागेल आणि त्याच्यामुळे बॉडी त्याच्या कॅलरी कमी द्यायला लागतील. कॅलरी वाढली की वेट वाढतं. त्याच्यामुळे खायची सतत खाण्याची इच्छा तुमची कमी व्हायला लागेल. त्यामुळं तुमचं वजनावरती कंट्रोल लागेल. इट ऑल्सो एड्स इन प्रॉपर डायजेशन अँड बूस्ट मेटाबॉलिझम. त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं, चयापचय क्रिया चांगली होते आणि अल्टिमेटली तुमचा वेट लॉस एफर्ट जो तुम्ही मेहनत घेताय वजन कमी करायची, ती तुमची वजन मापात राहतील. असे गुळाचे फायदे आहेत. मग आता आपण सगळ्यांनी काय करायचंय, ज्या घरी आपण चहा देतो तिथं गुळ कंपल्सरी द्यायचाच आणि त्याच्यासोबत छोटी स्पुर्णा घ्यायला लावायची. हर घर की जरूरत. कशासाठी, गॅस, कब्जियत, थकान, कमजोरी, हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला सर्रास चाललाय बिहार साईडला. गुळ, त्याच्यानंतर आपला चहाचा डबा आणि छोटी स्पुर्णा. आता गंमत बघा की चहाची माहिती तुम्हाला सगळ्यांना आहे, मी सांगायची काही गरज नाहीये. काळा चहा प्यायला लावायचा आणि चहा प्यायला लावायचा 1 लिटर ते 2 लिटर काळं पाणी चहाचं. साधं पाणी प्यायची गरजच नाहीये, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं दिवसभर 1 लिटर चहाचं पाणी उकळा, आपली चहापत्ती टाका, त्याच्यानंतर ते पाणी गुळासहित झाल्यानंतर ते पाणी प्यायला सुरुवात करा. आणि हे करताना जर तुम्ही कॉस्ट कंपॅरिझन केलं, एक चहाचा डबा 470 रुपये, जॅगरी 170 रुपये आणि छोटी स्पुर्णा 625 रुपये, 1265 रुपये झाले. ओके. आणि डिस्काउंट प्राइस किती झाली, 1010 रुपये. आणि पीव्ही किती झाले, 345 पीव्ही झाले. 1010, 2000, 250 रुपये निघाले एमआरपी डीपीतला फरक. पीव्ही झाले जवळपास 350. हा छोटा पॅकेट आणि मोठा पॅकेट, मोठा धमाका. काय धमाका आहे, चहा, जॅगरी आणि मोठी स्पिरुलिना. 2415 रुपये, डिस्काउंट प्राइस 1930 रुपये. लोकांच्या घरात दुधाचा रतीब 2000 रुपये चालू आहे, 70 रुपये लिटर आहे, 7 × 21. इथं बघा काय झालंय ते. सगळ्यात महत्वाचं, मी चहा पण दिला, गुळ पण दिला आणि मोठी स्पुर्णा पण दिली. पीव्ही झाले 685. आता इथं जर तुम्ही स्मार्ट डोकं लावा. काय डोकं लावा, 2590 रुपयाला 625 पीव्ही आणि इथं 1930 रुपयाला 685 पीव्ही. आणि एसवी पण स्पुर्णाला बघा जास्त आहेत. मी आता इथं कॉलम नाही केला. मोठी स्पुर्णा 680 एसवी, चहा 200 एसवी, गुळाची एसवी आपण चेक करू. एसवी वरती मी तुम्हाला गणित पण सांगितलंय. हे आपण जेवढ्या मोठ्या स्तरावरती करता येईल, चहा, गुळाचा डबा आणि स्पिरुलिना, छोटं पॅकेट, मोठं पॅकेट, हे जर दिलं डेली 1-2, 3-4 पाकिटे जर तुमची जायला लागली, तुमचा बराच ग्रुप येऊ शकतो आणि बिझनेस वाढू शकतो. त्यामुळे समज गए तो पैसा ही पैसा, नाही समजे तो पहले के जैसा. हे सगळं करा, फोकस ठेवा, चहा, गुळ, स्पिरुलिना. आणि मग आता जे झालं ते झालं, पण सिंपल मेथडने आपण हे सगळं क्लिक करू शकतो. आणि जर लोकांना जॉईन करून आणायचे ते जॉईन करून आणा, रिटेलिंग करायचं रिटेलिंग करत चला, लोकांचे फॉर्म भरा, रिक्रुटमेंट तुमच्या आल्या पाहिजे, जॉईनिंगला सुरुवात करा.
प्रत्येकाचं आठवड्याला एक जॉईनिंग पडायला पाहिजे. बिंदास मार्केटला घुसा. चहाची माहिती आहे, गुळाची माहिती आहे, चूर्णाची माहिती आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं, छोटी सुरुवात करा आणि विचार मोठे करा. फोकस, कमिटेड, खूप रोल मॉडेल बना, ट्रेंड सेट करा आणि चांगल्यात चांगलं काम करत चालला. सगळ्यात महत्वाचं, चेंज युअर माइंड अँड चेंज युअर लाईफ. हा छोटा एक तुमच्यासाठी काय झालं ट्रेलर सांगितला. अशी मीटिंग आपली संपली. ओके, आता आपण हे बंद करूया.